की तू 6 आकडा विसरशील. 6 मागचं पुढचं सगळं आठवेल, फक्त 6 आठवणार नाही. बाळा तू पण इकडे. डोळे उघडल्यानंतर यांनी पण ऍपल संपवलं. डोळे उघडल्यानंतर तुम्हाला दोघांनाही 6 आकडा आठवणार नाही, मागचं पुढचं सगळं आठवेल. किती फास्ट केलं स्लो केलं तरी तुम्हाला 6 विसरलेले असणार. 6 डोळे उघडल्यानंतर. आणि मग त्याचं कॅल्क्युलेशन येणार नाही तुम्हाला, वजाबाकी प्लस करता येणार नाही, अधिक करता येणार नाही. रेडी? बघा यांचं पाहूया आपण. ज्यांच्या डोक्याला हात लावतो त्यांच्यासाठी बोलतोय. तुम्ही 6 आकडा विसरणार. रेडी? 1 तुम्ही 6 विसरलात, तू पण 6 विसरलात. 2 तू तो आकडा विसरले, आकडा विसरला मी सांगितलं तो विसरलात. डोळे उघडले की आठवणार नाही. आणि 3 डोळे उघडा, विसरलात तो आकडा. डोळे उघड बाळा. काय नाव तुझं ग? वेदांती. गुड. आपण आता शाळेत आहोत. कुठे? काश्मीरला शाळेत आलो. ओके. आता हिचे बोट मोजून पाहू. आणि ह्याला पण बोट मोजायला लावू. हात पुढे कर, दोन्ही हात पुढे कर, लांब कर, बोट मोजायचे. मी ज्याला हात लावला तर जोरात म्हणायचं 1 2 3 पासून. मराठीत. पाहूया कोणता आकडा विसरते ते. बोल. 1 2 3 4 5 7 8 9 10 11. किती बोट आहे तुला? 11. 11. ही 11 बोटाची मुलगी तुमच्या वर्गात आहे. बरं पुन्हा फास्ट मोजूया. आता तुम्ही बोलू नका, जोरात फास्ट म्हणायचं. बघा आपण कोणता आकडा विसरते ते. 1 2 3 4 5 7 8 9 10 11. 3 अधिक 3 किती होते रे बाळा? 7. बोलू नका, तुम्ही बोलायचं नाही, तुमच्यासाठी नाहीच आहे. 7. हिनं काय म्हटलं? 7. 4 अधिक 2 किती होतात? 7. 7. ही 12वीची हुशार मुलगी आहे, हिच्याकडे विशेष लक्ष द्या. तिच्या आई वडिलांना सांगा हिला IAS IPS डॉक्टर इंजिनियर नाही, IAS IPS करायचा विचार करा. खरंच सांगतो, तुमचे सगळेच विद्यार्थी तेवढे हुशार आहे, परंतु यांचं कॉन्सन्ट्रेशन अधिक चांगलं आहे. ठीक आहे, तुझे बोट पुढे कर रे. हा कोणता कडा विचारतो मोजूया. बोलायचं नाही मला ना, तुम्ही बोलायचं नाही म्हणून पुढे केलं ना. 1 2 3 4 5 7 9 8 9 10. नीट बोल, बोटाकडे बघ, बोटाकडे बघ, नीट बघ, बघ इकडे, नीट सांग, नीट सांगा. 1 2 3 4 5 7 8 9 10 11. किती बोट आहे तुला? 11. हा हिरोईन बसलेले आहे आणि इकडे पण काही हिरो हिरोईन बसलेले आहेत. तू या साईडला जायचं किंवा दोघंही या माझ्यासोबत या. हे बघा डोळे उघडून आहेत. तुमच्याकडे भूत लागल्यावर डोळे उघडूनच करतात, हे ट्रान्स मध्ये जातात. तीच अवस्था आहे ही. फक्त मनाची नैसर्गिक नॅचरल या अवस्थेत नेलं जातं. परत इथे या बेटा, स्टेप न्यूट्रा या इकडे. ये रे बाळा इकडे. काही हिरो हिरोईन बसलेले आहेत, आपण यांना विचारू. ओके, हे बघ ही कोणती हिरोईन आहे? इकडे विसल मार, इकडे इकडे. हे बघ ही कोणती हिरोईन आहे? बघ हिरोईन आहे आलिया भट. आलिया भट. ही हिरोईन हे श्रद्धा कपूर. आणि ही कोणती हिरोईन? ही कोण आहे? ही कोणती हिरोईन आहे? कटरीना कैफ. तर काय लोक म्हणतात मी देव पाहिला, काय लोक म्हणतात बुके घ्या, एखाद्या एक बुके घ्या आणि यांचा सत्कार करूया. इथे आमच्या देशाचे फार मोठे जे थोर पुरुष आहेत त्यापैकी कोणीतरी हाक वेगळंच सांगेल. फार मोठे नेते आहे. कोण आहे? महात्मा गांधी. महात्मा गांधी. हा डोळ्यांना होणारा भ्रम आहे. सत्कार करा, सत्कार करा, गांधीजींचा सत्कार करा. आणि सर गांधीजींचे शिष्य आहेत आम्ही. इथे विनोबाजी भावेच्या काळात आम्ही गीताईसाठी वाचन करायचे. गीताई माझी माऊली तिचा मी बाळ नेनता, पडता रडता घेई उचलोनी कडेवरी. आम्हाला सरांनी शिकवलं होतं. बसा छान. कसं वाटतं? कसं वाटतं महात्मा गांधींना भेटून? खूप छान. हा आता बघ आपण लगेच बदलवतो. आपण येता 1 2 3 उघडले की तुला नेते दिसतील. 1 2 3 डोळे उघड. कोणते नेते आहेत ते? पंडित जवाहरलाल नेहरू. लक्षात आलं तुम्हाला? हा डोळ्यांना होणारा भ्रम आहे. मग भूत असतं भान करा. नमस्कार महात्मा गांधींना नमस्कार करा, जवाहरलाल नेहरूजींना. तर भूत असतं डोक्यात तुकाडा. आता सर महात्मा गांधी आहे का? नाही. जवाहर सर स्टेजवर बसा. तर हा होणारा भ्रम आहे, यांना बाहेर काढू. आणि बाहेर काढल्यावर सुद्धा कसे भ्रम होतात ते पण सांगतो, कारण वेळ नाही. 3 3.5 तासाचा कार्यक्रम असतो. थोडासा आपण उशिरा सुरू केला. तुमच्या काही बसेस आहे सरांनी सांगितलं. स्लीप साऊंड स्लीप अँड